हे गार्डनमध्ये आता तुम्ही बघताय किती मोठ्या प्रमाणावर लोक इथे खेळायला येतात. चांगलं मोठं गार्डन, या भागातलं सर्वात मोठं गार्डन हे आहे शिवरकर गार्डन. आणि या तिकडे आता लहान मुलांना खेळण्याचे खूप म्हणजे सगळं खेळणीच पावसामुळे तुटलेले आहेत. त्यामुळे ते पोरांचा हिरमोड होऊन जातो की काय काय इथं येऊन गार्डनमध्ये काय खेळायचं किंवा काय. तर त्या महानगरपालिकेने त्या एवढ्या आता म्हणजे पावसाळ्यात जाऊन समजा 2-4 महिने झाले, पण ते दुरुस्तीही केलेलं नाहीत किंवा तिथं नवीन बसवलं नाहीत. हा थोडा लहान मुलांसाठी हा मोठा प्रश्न आहे. मग तुम्ही म्हणताय की कामं झालीत, पण हे असे छोटे आता हे छोटे किरकोळ काम आहेत, म्हणजे कामातच हे किरकोळच आहे. पण आता हे महालक्ष्मी आता कसं इथं स्थानिक म्हणजे नगरसेवक नव्हते. आता 3 वर्ष झाले कुठं इलेक्शन झालं नसल्यामुळे नगरसेवक नव्हते. त्यामुळे हे सगळं प्रशासन बघत होतं आणि प्रशासनाला 10 वेळा बोलून प्रशासनाने ते कामं केलेली नाहीत. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांना हे बोलताच येत नाही. हे जे आधीचे नगरसेवक जे आधी 5 वर्ष होते ह्या प्रशासन काळाच्या आधी, त्यांचं काम ओके. त्यांचं त्यावेळेस ते काम ओकेच होतं आणि त्यावेळेस त्यांनी ते केलेले आहेत. कारण की हे त्यावेळेस खेळणी वगैरे सगळी इथं नवीन लावलेली आहेत. फक्त आता हे प्रशासन काळामध्ये हे मागच्या 1-2 वर्षामध्ये जसं यावेळेस तुम्ही बघितलं पाऊसही मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे या पावसामध्ये हे मुलांची खेळणी वगैरे तुटलेली आहेत आणि त्यामुळे ते आता रिपेअर व्हायला पाहिजे होते किंवा नवीन बसवली पाहिजे होते, मग ती झाली नाहीत. तुम्ही सांगितलं की प्रशांत जगताप पण तुमचे नगरसेवक आहेत त्यातील एक, तर त्यांच्या कामाबद्दल सांगा की कसं आहे त्यांचं काम. छान आहे दादांचं काम, छान आहे. का असं काही प्रॉब्लेम नाही. दादा भरपूर म्हणजे इथून मागे 15-20 वर्षाचं वानवडीतलं नेतृत्व आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही त्यांचं. यावेळेस त्यांनी पक्ष बदलला आहे, ते राष्ट्रवादी ते राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आले त्यांच्या अंतर्गत गोष्टीतून, तर त्याचा फायदा तोटा त्यांना काय होईल का? तो त्यांचा अंतर्गत किंवा त्यांचा प्रश्न होता. आता फायदा तोटा हे त्यांनाच म्हणजे आपण जनता म्हणून सांगू शकतो की, पण शेवटी तो त्यांनाच कळेल प्रश्न की काय विषय किंवा नाही, त्यांना फायदा होईल का नाही. कारण की त्यांचा निर्णय होता, त्यांनी घेतला आहे. शेवटी जनता आहे, जनतेचा निर्णय जनता देणार. एकंदरीत मला सांगा, जे तुमच्याकडे आता मतदान मागायला येतील नवीन चेहरे किंवा जुने चेहरे, तर त्यांना काय सांगाल की ही आमची कामं बाकी आहेत, कोणती कामं सांगाल काय? साधारणतः पहिला तर प्रश्न आमचा ट्रॅफिकचाच असेल. कारण की आमच्या इथं ट्रॅफिक म्हणजे इथून फातिमा नगरपासून वरती ABC फॉर्म जायला साधारणतः अर्धा पाऊण तास लागतो. हा मोठा किती किलोमीटरचं अंतर आहे? अर्धा किलोमीटर पण नाही, अर्धा किलोमीटरला किती वेळ लागतो? अर्धा ते पाऊण तास.